नितेश शेठ पाटील, उद्योजक घोटगाव, मजेंद्र शेठ पाटील, गुरुनाथ शेठ पाटील, गणेश पंडित पाटील, अंकुश शेठ भोईर, प्रदीपजी कान, भरत शेठ पाटील, ग्रामपंचायत सदस्य शिडून भरत पाटील आमच्या व्यासपीठावरती उपस्थित सुद्धा आहेत, जे ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आहेत, आणि संदेश शेठ पाटील असं तुम्ही पाहतायत. 4 ओव्हरची मॅच आहे. कल्याण ग्रामीणचे नवनिर्वाचित आमदार आपल्या व्यासपीठावरती पाहतायत आणि खूप चांगलं कार्य केलं आणि सातत्याने ते नागरिकांसाठी त्यांची धावपळ होते. सिद्धांत आत्ताच मला आठवते 2 दिवसापूर्वी आय थिंक आमच्या हॉस्पिटलमध्ये एक निधन झालं होतं एका व्यक्तीचं आणि पोस्टमॉर्टमसाठी काहीतरी समस्या येत होत्या. लगेच बरोबर सकाळी 7:45 वाजता राजेश मोरे साहेब तिथे आले आणि नक्कीच त्या मतदारांनी सुद्धा साहेबांचं भरपूर कौतुक केलं आणि त्यांचं कामही लवकर फास्ट प्रोसेस झाली होती. हे कार्य सातत्याने ते करत असतात राजेशजी मोरे साहेब, कारण की दत्तनगरचाच मी मगाशी उल्लेख केला. सातत्याने सलग 6 वेळा नगरसेवक होणं इतकं सोपं नाहीये. जर तुमचं कार्य चांगलं असेल तर 6 काय तुम्ही 10 वेळाही नगरसेवक होऊ शकता, डायरेक्ट आता आमदार झालेत. त्यामुळे साहेबांना नक्कीच आमच्याकडनं सुद्धा पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. असंच कार्य तुम्ही करत राहा. वळूया आपण सेमीफायनलच्या मॅचच्या दिशेने. ऐकूया सिद्धांत माळी यांचा आवाज. धन्यवाद नितीन दादा. सामन्याला सुरुवात होते. सेमीफायनल 1 उंबारली विरुद्ध नावाली या 2 संघांमध्ये. दोन्ही संघाने 2-2 सामने जिंकत थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय. इथून जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल. उद्याच्या दिवसामध्ये तो खेळताना दिसेल फायनल मध्ये. तर नावाली संघाने सामना जिंकलाय SSCC खांबालपाडा या स्पर्धेमध्ये. दुसरा सामना नावाली संघाने जिंकलाय. त्यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा असतील. सामना सुरुवात होते उंबारली विरुद्ध नावाली या 2 संघांमध्ये. सचिन भोईर आणि सीताराम पाटील ही सलामीची जोडी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहायला मिळतोय सुरेश पाटील. सुरेश पाटील, सचिन भोईर स्ट्रायकरवरती असेल. नो स्ट्रायकरवरती सीताराम पाटील, गोलंदाज सुरेश पाटील. पहिला चेंडू ग्लास केलाय, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. इथे चुकीचा बॅकअप. 2 धावा कंप्लीट, तिसरी धाव सुद्धा कंप्लीट. चौथी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 4 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या आधीच्या सामन्यामध्ये भास्कर पाटीलने 4 धावा जर कंप्लीट केल्या असत्या उंबरली संघाने तेव्हा 500 रुपये लावले होते. पण आता भास्कर पाटील इथे दिसत नाहीयेत. या आधीच्या सामन्यामध्ये त्यांनी पारितोषिक लावलं होतं. पहिल्या चेंडूवरती 4 धावा धावून काढल्यात सचिन भोईर आणि सीताराम पाटील या जोडीनं. सुंदर सुरुवात पाहायला मिळते उंबारली संघाकडनं. दुसरा चेंडू सुरेशचा. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. कार्पेटच्या सहाय्याने केलून काढलाय. लॉंगॉनला येते चेंडू. क्षेत्ररक्षक थोडस फंबल होतंय. तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा अवधी असेल आणि 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 6 धावा. सचिन चांगली फलंदाजी करतोय की वेगवान गोलंदाज आहे सुरेश. त्याच्या विरोधात ते शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये, बॅटवर व्यवस्थित येत नाहीये चेंडू. तोपर्यंत इथून 1 धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर पाहायला मिळते ती म्हणजेच 7 धावा. आता मात्र प्रथमच स्ट्रायकरवरती असेल डावकऱ्या त्याचे फलंदाज. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल पाहायला मिळतोय. सीताराम पाटील स्ट्रायकरवरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू सरळ यष्टीरक्षक नवनाथ सालुंके यांच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या 3 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्यानंतर चौथा चेंडू निर्धाव फेकला गोलंदाज सुरेश पाटीलनं. 5वा चेंडू सीताराम पाटील साठी. हा चेंडू इथे लेग बाईटच्या सहाय्यानं 1 धाव मिळेल.
एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 8 धावा. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पॉवर प्लेचं षटक हाताळतोय गोलंदाज सुरेश. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती 4 धावा धावून काढल्यानंतर कमबॅक केलंय. 4 चेंडूमध्ये 4च धावा खर्च केलेत. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील सचिन साठी. मोठा फटका केल्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. एक धाव वेगानं पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती बिनगडी बाद 10 धावा. विद्यमान आमदार राजेशजी मोरे साहेब सामन्याचा आनंद घेत असताना उंबारली विरुद्ध नावाली असा सामना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा उंबारली संघाच्या पाहायला मिळत आहेत. सचिन आणि सीताराम ही जोडी. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. नवनाथ सालुंके एक चांगला ऑलराऊंडर नावाली संघाचा, एक चांगला खेळाडू आहे. नावाली गावचे माजी उपर सरपंच देखील आहेत. स्ट्रायकिंग सीताराम. डावखोरे त्याचा फलंदाज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नवनाथ सालुंके. पहिला चेंडू कोलवाड टप्प्याचा. यॉर्कर लेनचा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या खालून निघून जातो चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगत होते. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय गोलंदाज नवनाथना. सीतारामला फारशी चांगली कामगिरी करता आली नाहीये आजच्या दिवसामध्ये. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 12 धावा 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. तिसरा चेंडू. पुन्हा एकदा यॉर्क लेनचा चेंडू पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याची गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो नवनाथ सालुंके. व्हेरिएशन ने भरलेली गोलंदाजी करत असतो नेहमीच. यॉर्कर लेनचा चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू हाताळलाय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 12 धावा. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. सरळ खेळून काढलाय दिलीप पाटील. त्या चेंडूवरती एक धाव वेगानं पूर्ण केली आहे. सचिन दुसऱ्या धाव्यासाठी वळलाय आणि 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या जात आहेत. सचिन वेगानं धावतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्या 14 धावा. सीताराम साठी नवनाथ. फुल्लॉर लेनचा चेंडू पुन्हा एकदा. आता सुरेश येत आहे चेंडूवरती. चांगले क्षेत्ररक्षण. एकच धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 15 धावा. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला गेलं तर नवनाथ सालुंके यांच्याकडून होती. 5 चेंडू मध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात. 2 दुहेरी धावा, 1 सिंगल आणि 2 निर्धाव चेंडू फेकलेत. स्ट्रायकिंग वरती आक्रमक फलंदाज सचिन भोईर. पाहायचं शेवटच्या चेंडूवरती किती धावा उभारेल. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. स्लोवर 1 चेंडू. हलक्या हाताने फेकलेला चेंडू. हलक्या हाताने खेळून काढलाय. 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा. 6 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळते. जलपानाची वेळ होईल मैदानामध्ये. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय.
2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 16 धावा. धावफलकावरती 8.00च्या सरासरीनं पाहतोय. सचिन भोईर वैयक्तिक 10 धावांवरती खेळतोय. सीताराम पाटील 5 धावांवरती खेळतायत. 6 चेंडू फेस केलेत सीताराम पाटील यांनी. 7 चेंडू फेस केलेत आणि 5 धावांवरती खेळतोय. सचिन 5 चेंडू फेस केलेत, तो 10 धावांवरती खेळतोय. 200च्या स्ट्राईक रेटने खेळतोय. चांगली फलंदाजी सचिनच्या माध्यमातून पाहायला मिळते. पाहायचं तिसरं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. उत्तम मुकादम, ज्यानं पहिला सामना नावाली संघाला जिंकून दिला, त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली. चांगला गोलंदाज नावाली संघाचा. उत्तम मुकादम येत आहेत. स्ट्राईक वरती सचिन. आक्रमक फलंदाज, आक्रमकता दाखवावी लागेल. 35 ते 40 धावा मात्र फायटिंग स्कोर असू शकतो, कारण उंबारली संघाकडे सुद्धा गोलंदाजी चांगली आहे. सचिन भोईर आहेत, श्याम भोईर आहेत. यावेळेस पहिला चेंडू, आक्रमक फटका सचिन भोईरच्या बॅटमधनं भेगीट केला जातोय. चेंडूला फेकून दिलाय सीमा पार. दमदार षटकार. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 22 धावा. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय सचिन. आक्रमक फलंदाज आहे, आक्रमकता दाखवावी लागेल म्हटल्यानंतर आक्रमक फटका पाहायला मिळालाय. यावेळेस फुल लेनचा चेंडू होता. दाद मागितली जाते पंचांकडे, दाद उचलून धरली आहे. फलंदाज होईल बाद. सचिन भोईरच्या स्वरूपात लागलाय. पहिला झटका उंबारली संघाला 22 या धावसंख्येवरती. दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद होतोय. षटकाराचं चोख प्रत्युत्तर देण्यात येतोय गोलंदाज उत्तम मुकादम यांच्याकडनं. नवीन फलंदाज रवी भोईर. रवी भोईर यांचे सुपुत्र सुद्धा रेग्युलर क्रिकेट आणि लेदर क्रिकेट सुद्धा खेळतात. चांगला फटका पाहायला मिळतोय. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. चेंडूला फोर्स करत असताना जाईल चेंडू सीमा पार. येतोय रवीच्या बॅटमधनं दमदार चौकार. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 26 धावा. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. दिलीपचं चांगले क्षेत्ररक्षण. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. चांगला फटका होता. सत्तावीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. या षटकामध्ये धावा येत आहेत उंबारली संघासाठी. एक षटकार, एक चौकार आलाय. एक फलंदाज सुद्धा बाद झालाय या षटकामध्ये. उत्तम सीतारामसाठी. इथे जबरदस्त फटका सीतारामच्या बॅट मधनं. चेंडू हवेते. दिलीप पाटील चेंडू खाली. सुखी होणार नाहीये. फलंदाज बाद. दुसरा झटका उंबारली संघाला सीताराम पाटीलच्या स्वरूपात. नवीन फलंदाज श्याम भोईर येत आहेत.
धावा धाबलकावरती 27 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचा चेंडू शिल्लक असेल तिसऱ्या षटकातील. फलंदाज बाद होतोय सीताराम. नवीन फलंदाज येतोय श्याम भोईर. एक चांगला फलंदाज, जेन्युइन ऑलराऊंडर, चांगला क्षेत्ररक्षक, चांगला गोलंदाज. श्यामसाठी यावेळी चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक येतोय दिलीप. चांगले क्षेत्ररक्षण. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या धाबलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 29 धावा. या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या गोलंदाज उत्तमनं आणि 2 गडी बाद केलेत. एकोणतीस धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 9.66च्या सरासरीनं या धावा कुठल्यात. ते म्हणजेच उंबारली संघाने शेवटचं षटक आता शिल्लक असेल. पाहायचा कोणता गोलंदाज येईल. बालकृष्ण पाटील सारखा गोलंदाज आहे, त्यानं मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. 3 गडी बाद केले होते. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बालकृष्ण पाटील. स्ट्रायक वरती रवी. 29 धावा धाबलकावरती पाहायला मिळत आहेत. बालकृष्ण पाटील चला स्पीडअप करा नावाली संघ. इथे रवीच्या बॅट मधनं चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक होते सुरेश पाटील. त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल सीमा पार. पहिल्या चेंडूवरती दमदार षटकार. धाव संख्या धाबलकावरती या षटकाराच्या मदतीनं 35 धावा. अद्याप 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. रवी चांगली फलंदाजी करतोय. रवीच्या बॅट मधनं एक चौकार, एक षटकार. तो वैयक्तिक 3 चेंडू मध्ये 11 धावांवरती खेळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक जवळपास नाहीये. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्यांच्या मदतीनं धाव संख्या धाबलकावरती पाहायला मिळतात 37 धावा. अद्यापही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आता मात्र आक्रमणाला सुरुवात केली आहे रवीनं. यावेळी शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. क्षेत्ररक्षक जवळपास नाहीये. चेंडू जाईल सीमा पार. दमदार चौकार रवीच्या बॅटमधनं. चांगली फलंदाजी करतोय रवी. 3 चेंडू मध्ये 12 धावा कुठल्यात. शेवटच्या षटकातील अद्यापही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाज बालकृष्ण पाटीलनं. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू होता. इथे क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. एकदा वेगानं पूर्ण केली. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धाबलकावरती पाहायला मिळते 42 धावा. 2 चेंडूंचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बालकृष्ण पाटील आतापर्यंत 4 चेंडू मध्ये 13 धावा खर्च केल्यात. 2 चेंडूचा खेळ
अद्यापही शिल्लक आहे. श्याम येतोय स्ट्राईक एंड वरती, ज्याच्या बॅटमधनं 2 धावा आल्यात एक चेंडू फेस करत असताना. लेग बाईटच्या सहाय्याने इथे 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती. त्रेचाळीस धावा. शेवटचा चेंडू पहिल्या सत्रातील. इथे दिशेपासून भरकटलाय गोलंदाज. अतिरिक्त धाव येत्या. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती 44 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 44 धावा इथे मात्र कंप्लीट झाल्यात. पाहायचं शेवटच्या चेंडूवरती जर षटकार आला तर 50 धावा कंप्लीट होतील. 51 धावांचं आव्हान असेल. चौकार आला तर 48 धावा होतील. आणि इथे मात्र चांगला फटका आहे. मिस टाइम शॉट. क्षेत्ररक्षक सुरेश पाटील चेंडू खाली. सुखी होणार नाहीये फलंदाज बाद. 44 धावा कुठल्यात पहिल्या सत्रामध्ये. उंबारली संघानं 45 धावांचं लक्ष ठेवलंय, तो म्हणजेच नावाली संघासमोर. पंचेचाळीस धावांचं लक्ष आहे उंबारली संघासमोर. त्या धावा कशा नावाली संघासमोर 45 धावांचं लक्ष आहे. त्या धावा कशा प्रकारे कुठेल नावाली संघ की धावसंख्येला रोख लावेल उंबारली संघ, हे ऐकण्यासाठी जाऊयात माझे साथी समालोचक नितीन दादा काळे यांच्याकडे. संपूर्ण जय गावदेवी 40+ क्रिकेट संघ शिरडून या संपूर्ण टीमच्या वतीने आपले सर्वांचे लाडके कल्याण ग्रामीणचे दमदार आमदार राजेचे मोरे साहेब यांचा आम्ही सन्मान सुद्धा करणार आहोत. चला सामना नवनाथची बॅटिंग, नवनाथ सोळंकी यांची बॅटिंग बघायची साहेबांना. सर्व आमचे मान्यवर तुम्ही पाहताय, राजेचे मोरे साहेब सातत्याने, हरीश भोईर यांना तुम्ही पाहताय. वाकलन गावामध्ये सातत्याने शिवसेनेच्या माध्यमातून खूप चांगलं कार्य. जर तुम्ही नेजे गावामध्ये जातायत तर सुभाष पाटील साहेब खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून. रक्तदान शिबिर असेल, मोफत वया वाटप असेल आणि अनेक कार्यक्रम सुभाष अनंत पाटील यांच्या माध्यमातून शिवसेनेचे बुलंद तोप त्यांच्याकडे केली जातात. त्यानंतर कार्यसम्राट माजी सरपंच वडूचे जितेंद्र पाटील साहेब उपस्थित आहेत. डोंबिवलीवरनं सतीश मोडक साहेब उपस्थित आहेत. खिडकालीचे सुनील पवार सुद्धा उपस्थित आहेत. नेजेगावचे हरिदास पाटील सुद्धा उपस्थित आहेत. सर्व आमचे शिवसेनेची मंडळी तुम्ही पाहतायत मुख्य व्यासपीठावरती. सेमीफायनलची मॅच आहे, इथून जो जिंकेल तो फायनल मध्ये पोहोचेल. उद्याही यायला विसरू नका. उद्या या स्पर्धेचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. पहिली मॅच असेल नेवालीपाडा विरुद्ध आजदे, दुसरी मॅच असेल नारिवली विरुद्ध हेडोटणे, तिसरी मॅच असेल अंतारली विरुद्ध वैदय 11 वाकलन. हरीश भोईर साहेबांची कन्याच्या नावाने सातत्याने संघ तुम्ही पाहतात. वैदय 11 वाकलन आणि वाडेकर विरुद्ध अर्जुनभाई पाटील यांचा संघ काटेई उद्या या स्पर्धेत खेळताना दिसेल. सातत्याने खूप चांगलं कार्य आपल्या मॅच तुम्ही पाहतायत. कार्य सम्राट दमदार आमदार कल्याण ग्रामीण राजेजी गोवर्धन मोरे साहेब. सेमीफायनलची मॅच आहे. उंबारलीने 44 केलेत. 11.00 सरासरीने आता 45 धावांचा पाठलाग करायचा आहे फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी नावाली संघाला. सलामी जोडी मैदान दाखल झाली आहे. दिलीप पाटील आणि नवनाथ सोळंकी तुम्ही पाहतायत. 45 धावा चेस करायचे आहेत फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी.
मध्ये फारशी मदत या खेळपट्टीवर सचिनला मिळाली नाही, मात्र आता मॅच महत्वाची आहे, त्यामुळे सचिन भोईरला चांगली गोलंदाजी करावी लागेल, खास करून पॉवर प्लेच्या षटकात. सचिन आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, 4 धावांसाठी चौकार. नाही, प्रयत्न चांगले. आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, 4 धावांसाठी चौकार. नाही, प्रयत्न चांगले होते मच्छिंद्र पाटीलचे, चांगले होते मच्छिंद्र पाटीलचे. जरी यश मिळालं नसेल, सचिनने त्याचं कौतुक केले, खूप महत्वाचं, कारण फटकाही वेगवान होता आणि इतकं सोपं नाहीये 40+ क्रिकेटमध्ये. चौकार आलाय, 5 धावा. दिलीप पाटील जर मैदानात थांबले तर 45 चेस होतील, त्यामुळे माहिती आहे सचिन या विकेटचं महत्व किती आहे. सोन्यापेक्षा जास्त भाव आहे दिलीपच्या विकेटला. हा वेगवान चेंडू होता, उत्तर नाहीये. डॉट बॉलची समाप्ती होईल आणि एक मॅन ऑफ द सिरीजचे पारितोषिक दिलीप पाटीलने पटकावलेले आहेत. इथे एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. पहिलेही चेंडू होती असं वाटलं होतं चौकार, मात्र सीताराम पाटीलने चांगली फिल्डिंग केली. लॉंग ऑफ वर आपण पाहिलं भरपूर दूर वरचं अंतर कापलं होतं. सुरेश पाटील बघा ना किती वेगाने धावत आहेत. आताच काही दिवसांपूर्वी अशोक TDPL मी शेखर दवीला पाहिला होतो, 40+च खेळाडू पडग्याचा. किती वेगाने धावतात. तुमचं फिटनेस चांगला असेल तर तुम्ही एका धावेचं रूपांतर 2 मध्ये करू शकता, 2चं 3 मध्ये. सचिन गोलंदाजी मार्कवर, राईट मोर द विकेट. लेग स्टंपच्या भरपूर बाहेर आहे. पुन्हा सुरेशने कॉल दिलाय, पुन्हा खराब फिल्डिंग आहे. लेग बाईस, 2 धावा मिळाल्या. क्षेत्ररक्षक थोडेसे हलगर्जीपणा दाखवत आहेत उंबारलीचे, पण क्रिकेटमध्ये असं चालत नाहीये, चुकीला माफी नाहीये. धावसंख्या 9. 45 पाठलाग करत असताना नावाली 40+ संघ, याही संघाची चर्चा आहे सातत्याने टेनिस क्रिकेटमध्ये. 14 गावातील हा संघ. उद्या वाकलन संघ सुद्धा खेळणार आहे. वैदय 11 वाकलन हरीश भोर यांच्या कन्याच्या नावाने सातत्याने खेळत असतो. पुरस्कार त्या टीमचे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धावसंख्या 9 वरती आहे. 2 मॅच मध्ये थोडंसं गोलंदाजी फारशी चांगली झाली नव्हती सचिनची, आता या षटकात चांगली गोलंदाजी केली. 9 धावा दिल्यात. आता 18 बॉलमध्ये 36 करायचे अजूनही, म्हणजे 12च्या सरासरीने 12.00. जय गावदेवी 40+ क्रिकेट संघ शिवडून आयोजित शिवडून चषक 2024. 16 संघ 40+ या स्पर्धेत खेळत आहेत आणि चांगला प्लॅटफॉर्म मिळालेला आहे 40+च्या खेळाडूंना. आपण पाहतोय आपले 40+ संघटनेचे अध्यक्ष, यासाठी आम्ही अर्जुन भाई पाटील यांचं कौतुक करत असतो नेहमी. तीन वर्षात आपण पाहिलं तर 1.5 लाखपेक्षा जास्त धावा झाल्यात 40+ मध्ये, साहेबांच्या माहितीसाठी. आणि सातत्याने अर्जुनभाई पाटील यांचं भरपूर सारं प्रेम खेळाडूंवरती राहिलंय. नेहमी पंचांना, समालोचक असतील, स्कोरर असतील, सर्वांना खूप चांगलं मार्गदर्शन अर्जुनभाई पाटील देत असतात. 40+ संघटनेचा वार्षिक संमेलन सोहळा तुम्ही पाहता दरवर्षी. हरीश भोर यांच्या गावातील ब्रास बँड सुद्धा त्या सोहळ्यामध्ये असतात आणि यावर्षी साहेब सुद्धा उपस्थित आणि त्यानंतर साहेब आमदार सुद्धा झालेले आहेत. हा चेंडू लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक घेत आहेत, थोडेसे थांबलेत. 2 धावा मिळाल्यात. सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे, त्यामुळे 2 धावा इथे सहज घेतल्या आहेत. 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 34 रन्स या मॅच मध्ये करायचे. या स्पर्धेसाठी सुद्धा आमदार साहेबांचं विशेष सहकार्य लाभले. या स्पर्धेसाठी त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे सुरेश पाटीलच्या बॅटमध्ये, सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या 15. 45चं टार्गेट, म्हणजे 30 धावा अजूनही करायच्या 16 चेंडूमध्ये. 16 चेंडू आणि 30 धावा. मॅच संपली नाहीये. मग अशी श्याम भोईरनेच चर्चा केली होती आपल्या खेळाडूंसोबत की नावालीची बॅटिंग लाईनअप चांगली आहे आणि त्याच्याच विरोधात आता रिव्हर्स चौकार मारलाय सुरेशने आणि सहज मॅच सोडणार नाही. पहिलीच मॅच एका धावेने जिंकली, दुसरी मॅच सहज जिंकली 2च ओव्हरमध्ये आणि आता तिसऱ्या मॅच मध्ये बघा जे काय करेल.
हा चांगला चेंडू होता. श्याम भोईर सुद्धा एक मुरलेला गोलंदाज आहे. भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा त्यांनी केली, उंबारली गावाची सेवा केली. आजही मला आठवते रायगडचा टायगर उस्मान पटेल त्यालाही मेडन शेट टाकलं होतं श्यामने उत्तर शिवच्या मैदानामध्ये. त्यामुळे तो सहजा प्रत्येक बॉलवरती तुम्हाला मोठे हिट मारून देणार नाहीये. इथे चेंडू हवेत आहे आणि मच्छिंद्र पाटीलने आता बघायचं आहे झेल सोडलाय की मॅच सोडली आहे. कारण की सुरेश पाटीलचा झेल तुम्ही सोडलाय, कदाचित या मॅच मध्ये तुम्हाला तो महागात पडेल. कारण एक चांगला फलंदाज आहे सुरेश. तो सिंगल डबल घेतो, तो चौकारी मारतो, तो षटकारी मारतो. त्यामुळे त्याला जीवदान देऊन तुम्हाला चालणार नाहीये. 14 चेंडू 29. श्याम भोईरला माहिती झेल किती महत्वाचा होता सुरेशचा. आणि दोन असे फलंदाज आहेत दिलीप आणि सुरेश, एकदा सुरू झाले की ते थांबायचं नाव घेत नाही. 14-29. हा चांगला चेंडू होता, हा चांगला चेंडू होता. कमबॅक केलंय श्यामने रिव्हर्सच्या माध्यमातून, तर एक चौकार लागला. तेरा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 29 रन्स करायचे आहेत. रवीने उपयुक्त बॅटिंग या मॅच मध्ये जरूर केली. आता गोलंदाजाला आपलं काम करायचंय जर फायनल मध्ये पोहोचायचं असेल तर. इथे फटका चांगला आहे, टायमिंग अप्रतिम आणि दिलीप पाटीलच्या बॅट मधून षटकार आलाय. त्यामुळे मॅच ऑन आहे. 12 चेंडू 23 धावांची गरज. पाणी घेऊन जायचं मैदानात. 12 चेंडू 23 धावा करायचे त्या मॅच मध्ये. मगाशीच उल्लेख केला सुरेश आणि दिलीप आहेत ना, एकदा जर ते सुरू झाले तर थांबणार नाहीयेत. त्यामुळे सुरेशचाही झेल महत्वाचा होता. 12 चेंडू मध्ये 23 करायचे आहेत. धावसंख्या आपण पाहतोय 22 झाल्यात, 23 करायचे आहेत. मी 2 षटकात 22 बनवलेत, 2 षटकात 23 करायचे आहेत. चला फिल्डिंग लावा. 12 चेंडू 23. उद्या पहिलीच मॅच नेवालीपाडा 40+ विरुद्ध आजदे, दुसरी मॅच नारिवली विरुद्ध हेडोटणे, तिसरी मॅच वाकलन विरुद्ध अंतारली आणि चौथी मॅच वाडेकर विरुद्ध 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांचा संघ काटई. असे 8 संघ उद्या या स्पर्धेत खेळणार आहे. त्यामुळे वेळेवर उपस्थित राहा, वेळेवर सामने खेळा. उद्या एक फायनलची मॅच सुद्धा आहे. संध्याकाळी लवकर अंधार होतो. 12 चेंडू 23. योगेशने मागच्या 2022-23 चा विचार केला तर चांगली गोलंदाजी केली. आता हे 24चं सीझन बघायचं कशा प्रकारे जाईल. विकेट टेकर गोलंदाज या टीमचा. आणि दुसऱ्या बाजूला सुरेश पाटील, तेही विसरून चालणार नाहीये. एक जीवदान सुरेशला मिळालंय. 12 चेंडू 23. 45 धावा चेस करत असताना 22 झाल्यात. नवाली 40+ संघ नेहमीच दादागिरी याही टीमची राहिली आहे टेनिस क्रिकेटमध्ये, रेग्युलर असो किंवा 40+. गोलंदाज सज्ज होतो योगेश. इथे मात्र शफल झाले होते. शॉर्ट थर्डमॅनला चांगली फिल्डिंग आहे. लेग बायचा इशारा आहे. चांगला चेंडू होता. योगेश चांगली गोलंदाजी करतात या सीझन मध्ये सुद्धा. 11 चेंडू 22 करायचे आहेत. चेंडू 22. मॅच क्लोज जाईल. अपील करण्यात आलेले आणि फलंदाज बाद झाले दिलीप. थोडा वेळ थांबले. आम्हाला असं वाटलं की खाली चेंडू बाउन्स झालाय की काय, मात्र दिलीपला माघारी परतावं लागेल. आता 10 चेंडू 22. चेंडूमध्ये 22 करायचे आहेत. तरी दिलीप पाटील सुद्धा एसपी पॅनलचे चांगले पंच आहेत. कधी त्यांना माहिती असेल बाद आहे. उत्तम मुकादम येतात पहिल्या मॅचचे हिरो. 10 चेंडूमध्ये 22 करायचे आहेत. चेंडू 22. दिलीप पाटील बाद झालेले आहेत. चेंडू आणि 22 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत.
उत्तम मुकादम आले चौथ्या क्रमांकावरती. गोलंदाज सज्ज होते. चांगला चेंडू होता. योगेशने कमबॅक करणारा षटक टाकेल असं वाटतं या मॅच मध्ये. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा इथे पूर्ण आल्यात. 20 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. चेंडू शिल्लक आहे ते 9 चेंडू 20 धावा. मॅच शेवटच्या षटकामध्ये जरूर जाणार आहे आता. सुरेशलाही माहिती आहे शेवटपर्यंत आता मला थांबावं लागेल जरी मॅच फिनिश करायची असेल तर. 9 चेंडू 20 धावा. एकच धाव मिळेल. एक धाव इथे मिळाले. विठ्ठल पाटील तिथे होते बघा. उंबारलीचे कार्यसम्राट माजी सरपंच. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 19 रन्स अजूनही करायचे आहेत. 40+ क्रिकेट असे इथे सरपंच सुद्धा खेळतात, नगरसेवक सुद्धा खेळतात, डॉक्टर सुद्धा खेळतात आणि वकील सुद्धा खेळतात. 8 चेंडू 19. चांगला चेंडू होता. चांगल्या पद्धतीने खेळूनही काढलाय. दोन धावा. कारण जसं सचिनने रनआउट केलं होतं तसं करायला होतं. आता चेंडू घेऊन तुम्ही लावणं थोडासा वेळ जातो. 7 चेंडू 17. येणारे 7 चेंडू आणि 17 धावांची गरज या मॅच मध्ये. बघा ते सुरेशला जीवदान मिळालंय. तो मॅच जिंकून देईल कनावाली टीमला. कारण सेमीफायनलची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो शिल्डून चषक 2024च्या फायनल मध्ये पोहोचेल. नो बॉल इथे घोषित केलाय. चौकारी आलाय. धावा 5ही मिळाले आहेत आणि आता येणारा चेंडू फ्री हिट असेल. म्हणजे सर्व काही एका चेंडूवरती घडलंय. नो बॉल, चौकार आणि येणारा चेंडू फ्री हिट. म्हणजे 5 धावा बोनसच्या स्वरूपात मिळाले. दिवाळी संपली मात्र बोनस सुरू आहे. 7 चेंडू 12. सात चेंडू 12 धावा. येणारा चेंडू फ्री हिट. आता तर नक्कीच चान्स घेणारच आहेत सुरेश. कारण त्यांना माहिती आहे ना मी बाद होणार नाहीये. फ्री हिटचा बॉल आहे. TDPL मध्ये आम्ही पहिले 1 बॉल 7 ची गरज असताना बॉलरने नो बॉल टाकला, चौकार केला होता. सहा चेंडू मध्ये आता 11 करायचे. मी मगाशी उल्लेख केला मॅच शेवटच्या षटकामध्ये जाईल. आणि सीताराम पाटील सारखा गोलंदाज हेच आता ऑप्शन राहिले या टीमकडे. डावकार त्याचा गोलंदाज. 6 चेंडू 11. याच गोलंदाजाने नावाडी टीमच्या विरुद्ध 6 चेंडू मध्ये 2 धावांचं संरक्षण केलं होतं. मेडन षटक फेकलं होतं. मात्र आता समोर बॅट्समॅन सुद्धा चांगला आहे. सुरेश तेव्हाही होते. सर्व तेच फलंदाज आहेत बघा. सीताराम पाटील असं खूप कमी असतात नक्कीच बघा. स्वतःहून नावाली संघाने सांगितले. आठवण मलाही आठवण होती. मग अशा क्षणी सांगणं थोडंसं वेगळं वाटतं कारण की थोडंसं दडपण येतो बॅट्समॅनवरती. ते मैदान वेगळं होतं, स्पर्धा वेगळी आहे. नावाली आणि उंबारीमध्ये नेहमी रफ अँड टफ मॅचेस होतात. TDPL स्पर्धा आपण पाहिली. वैकुंठ हरिभक्त परायण जे ग्राउंड मध्ये सीताराम. हा चांगला चेंडू होता. सुरेशला इथे बीट केलाय. मी मगाशीच उल्लेख केला. याच सीतारामने 6 चेंडू मध्ये 2 धावांचं संरक्षण केलं होतं याच नावाली टीमच्या विरुद्ध. मेडन ओव्हर टाकली होती. आता 5 बॉल मध्ये 11 करायचे. सुरेशला माहिती आहे
सीताराम एक्झॅक्टली काय करतात, चेंडूला पडल्यानंतर थोडासा बाहेर काढतात, चेंडूची गती थोडीशी कमी ठेवतात. दोन धावा इथे पूर्ण आल्यात. 4 चेंडू 9 धावांची आता गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे 40+ संघटनेचा जो नियम आहे. कोणत्याही 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुन पाटील आपण पाहतोय सातत्याने कोणत्याही खेळाडूला दुखापत झाली त्या खेळाडूला मदत केली जाते. कोणत्याही 40+ संघटनेच्या घरी लग्न असलं तर 50,000 1 लाखाची मदत केली जाते. ही अशी संघटना आहे कल्याण ग्रामीण असोसिएशन. रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे सुरेशच्या बॅट मधून. चौकार आहे. 3 चेंडू आणि आता 5 धावांची गरज आहे. ज्या टीमने पहिली मॅच 1 रनने जिंकली होती ती टीम फायनल मध्ये पोहोचेल का आता हे सांगणं थोडंसं कठीण आहे. मात्र येणारे 3 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. तीन चेंडू 5 धावा. बघा आता फिल्डर लावण्यात आलेला आहे अशोक. ग्रामीण टेनिस क्रिकेट इतकं फास्ट आहे ना, रिव्हर्स फटका सुद्धा आपले ग्रामीण खेळाडू सहज खेळतात. 3 चेंडू आणि 5 धावा. जबरदस्त रंगतदार मॅच. एका बाजूला नावाली दुसऱ्या बाजूला उंबारली आणि साहेबांनी सुद्धा एक रफ अँड टफ मॅच बघायला मिळाली आहे. आपले सर्वांचे लाडके दमदार आमदार कल्याण ग्रामीणचे राजेश गोवर्धनजी मोरे साहेब, त्यांनाही माहिती होतं कदाचित की मॅच रफ अँड टफ होईल, त्यामुळे त्यांनी सांगितले माझा सत्कार मॅच संपल्यानंतर करायचंय. 3 चेंडू 5 धावा. अपील करण्यात आलेलं आहे. महत्वाची विकेट मिळाली सुरेशची. ही विकेट कदाचित या मॅचची टर्निंग पॉइंट असू शकते, कारण ऑन साइडला खेळायला गेले सुरेश आणि योग्य डिसिजन तुम्हाला पाहायला मिळते दशरथ सोरकात यांच्या माध्यमातून. तुम्ही सरळ खेळू शकले असते लॉंग ऑन मिड विकेट, मात्र ते खेळायला गेले स्क्वेअर लेग किंवा फाईन लेग. दोन चेंडू मध्ये 5 करायचे. मोक्याच्या क्षणी सुरेश पाटीलने चूक केली असंच म्हणावं लागेल अशोक, कारण इतका फास्ट चेंडू नव्हता हा. तर सीताराम पाटीलही माहिती आहे, बऱ्याच वेळा त्यांनी गोलंदाजी नावाली टीमच्या विरुद्ध केली आहे आणि महत्वाची विकेट मिळाली. ही विकेट या मॅचची टर्निंग पॉइंट असू शकतो. दोन चेंडू मध्ये आता 5 कंपल्सरी आहे. सचिन भोईरने जसा चौकाराला काहीतरी चर्चा केली, मार्गदर्शन दिलं सीताराम महाराजला, कदाचित हेच सांगितलं असेल हा परत ऑन साइडला खेळायला जाईल. निलेश साळुंके आलेत बॅटिंग करण्यासाठी. 2 चेंडू मध्ये 5 करायचे आहेत. निलेश साळुंकेला माहिती आता 5 म्हणजे एक चौकार, एक सिंगल किंवा एक षटकारी झालं. सिंगल डबल आली तर शेवटच्या बॉलवर ही मॅच जाईल. इथे चेंडू हवेत आहे आणि आता मॅच शेवटच्या बॉलवरती गेली आहे. आता षटकारच मारावा लागेल, कारण चौकार मारला तर मॅच जिंकता येणार नाही, कारण ही कंपल्सरी चेसिंग आहे. बाळकृष्ण माडील येत आहेत. आता शेवटचा बॉल 5. 3 बॉल 5 हवेत आणि सुरेश पाटीलची विकेट. मी मगाशीच उल्लेख केला, ही विकेट या मॅचची टर्निंग पॉइंट असू शकते. आता 1 चेंडू 5 जावा, षटकारच मारावा लागेल. सुभाष पाटील यांनी पिसिलीच्या मैदानात 1 बॉल 6 चिगरासह षटकार मारला होता. इथे 1 बॉल 5 करायचे म्हणजे षटकार मारायचं आहे. नागावच्या मित्रनाथने सुद्धा 1 बॉल 6 चिगरासह षटकार मारला होता. बरेचसे खेळाडू आहेत ज्याने 1 बॉल 7 चिगरासह षटकार मारला. इथे 5 हवेत, म्हणजे 5 तर धावून मिळणं कठीण आहे. बाळकृष्ण माडी आलेत बॅटिंग करण्यासाठी. बघायचं बाळकृष्ण हा कारनामा करतील का, की उंबारली संघ या सीझन मध्ये दुसऱ्यांदा फायनल मध्ये पोहोचेल. एक फायनल त्यांनी ऑलरेडी जिंकली नारिवलीची.
मागच्या वर्षी सुद्धा साफ स्पर्धा या टीमने जिंकल्या होत्या. फटका चांगला आहे. धावा 4 मेदिरांनी बघा. एका धावेने मॅच गमावी लागली. म्हणजे एका मताला आणि एका धावेला किती महत्व आहे असं कळलं असेल. नवनाथ साळुंके बघा रनआउट झालं. तीच एक धाव कमी आता म्हणायची. एक बॉल 5 होती.